डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाणारा गैरप्रकार देशभर गाजतोय। नीट परीक्षेतल्या सावळ्या गोंधळावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटलेत। आता हा नेमका काय गदारोळ सुरू आहे हे जाणून घेण्याआधी आपण नीट म्हणजे नेमकं काय, ही परीक्षा का घेतली जाते, का महत्त्वाची आहे, आता काय गोंधळ झालेला आहे, विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी काय निर्णय दिला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट। वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते। एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत ही परीक्षा घेतली जाते। एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस इत्यादी कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याआधी नीट परीक्षा देणं आणि त्यात उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं। या परीक्षेत विद्यार्थ्याने किती स्कोअर केला त्यावर त्याचं ॲडमिशन वेगवेगळ्या सरकारी आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि कोर्सेसमध्ये घेतलं जातं। त्यामुळे नीट परीक्षा महत्त्वाची असते। या वर्षीची नीट परीक्षा 5 मे रोजी झाली। या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 23 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले। एकूण 720 गुणांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर द्यायचं असतं। यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना 4 मार्क मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 मार्क कमी केला जातो। नीट परीक्षेचा निकाल हा 14 जूनला लागेल असं जाहीर करण्यात आलं होतं, पण 4 जूनला देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच अचानक नीट परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आणि परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले। पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती। तज्ज्ञांच्या मते असं होण्याची शक्यता अतिशय कमी आहे। नीट परीक्षेच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या मते परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा संशय यायला यावरून सुरुवात झाली आणि पुढे देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेतला। परीक्षेत पेपर लीक झाल्यापासून ते निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला। पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली। राजस्थान, गुजरात आणि बिहार या राज्यात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती। नीट परीक्षेची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांनी या निकालाबद्दलचे काही गंभीर आक्षेप मांडले। 2023 मध्ये देशभरातून फक्त 2 मुलांना असे 100% मार्क मिळाले होते। 2022 मध्ये पैकीच्या पैकी गुण कोणालाही मिळाले नाहीत। या परीक्षेतल्या 4 टॉपर्सना 720 पैकी 715 मार्क मिळाले होते। आता या वर्षी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सच्या खालोखाल स्कोअर असलेल्या मुलांना 718 आणि 719 मार्क मिळालेत। या परीक्षेची मार्क देण्याची पद्धत पाहिली तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मार्क मिळू शकत नाहीत। जरी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याचं एक जरी उत्तर चुकलं तरी त्याला 715 मार्क मिळतील। यावर नीटचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ज्या विद्यार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिका मिळाली नाही त्यांना त्यांचा वेळ फुकट गेल्याबद्दल काही मार्क देण्यात आल्याने असा स्कोअर मिळाल्याचं स्पष्टीकरण दिलंय। परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही वा प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं म्हणत एनटीएने आरोप फेटाळलेत। पण या निकालानंतर देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शनं करत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली। राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, गोवा, बिहार यासह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली। बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली, तर सुप्रीम कोर्टातही या निकालावर आणि काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कांवर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली। कारण ग्रेस मार्किंग 10, 20 किंवा 30 गुणांसाठी नसून 100 ते 150 गुणांचं देण्यात आलं होतं। त्यामुळे मेरिट बाहेर असलेली अनेक मुलं मेरिटमध्ये आली आणि ज्या मुलांकडे गुणवत्ता आहे त्यांना शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण झालं।
या धक्कादायक बाबीचे गांभीर्य पाहता ग्रेस मार्क्स पुनर्परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर 13 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करून 23 जून रोजी फेरपरीक्षा घेतली जाईल आणि 30 जून रोजी निकाल जाहीर केला जाईल। यामुळे इतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की 1563 विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ज्यांना वाढीव गुण म्हणजेच ग्रेस मार्क देण्यात आले होते या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय दिला जाईल। यावर सर्वोच्च न्यायालयाने आपले आदेश दिलेत। विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं एनटीएच्या वतीनं सांगण्यात आलंय। यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचं बघायला मिळतंय। पण नीटची परीक्षा हा वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। त्यात असा गोंधळ होणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळच म्हणावा लागेल। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।